भिवंडीतील माजी महापौर विलास पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे। महापालिकेच्या निवडणुकीनंतर विलास पाटील आणि भाजपचे आमदार महेश चौगुले यांच्या गटात वाद झाला होता। या राड्या प्रकरणी विलास पाटील यांना 7 फेब्रुवारीला अटकपूर्व जामीन मंजूर झाला। विकास पाटील हे भिवंडी महापालिका राजकारणात किंग मेकरच्या भूमिकेत आहेत। याच संदर्भात अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी मोनिश गायकवाड यांच्याकडून। नक्कीच भिवंडीतील माजी महापौर विलास पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेने रात्री उशिरा ताब्यात घेतलाय। याच प्रकरणी जमीन व्यवहाराचा कुठला एक केस संदर्भात या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतलाय। त्याचप्रमाणे निवडणुकीच्या काळामध्ये भाजपचे आमदार महेश चौगुले विरुद्ध विलास पाटील यांच्यामध्ये मोठा संघर्ष या ठिकाणी झाला होता। त्यामध्ये 18 जानेवारीला जो राडा झाला त्या राड्यानंतर 7 फेब्रुवारीला त्यांना अटकपूर्व जामीन सुद्धा भेटला होता। परंतु आता या जमीन व्यवहार प्रकरणी विलास पाटील यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले आहे। त्याचप्रमाणे आज न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे। बरं, धन्यवाद मोनिश, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।